आज मी अर्नाळा बीचला चालतो आहे आणि बऱ्याच म्हणजे वर्षानंतर जातो आहे. मला आठवत पण नाही मी कधी गेलो अर्नाळा बीचला. तर माझे 2 मित्र भेटणार आहे. तर बघूया अर्नाळा बीच कसं आहे ते. आम्ही विरार म्हणजे अंधेरीवरनं विरारला जाणार आहे आणि तिथून अर्नाळा बीचला जाणार आहे. तर बघूया, बघत राहा व्हिडिओ. If I called you tonight, would it feel the same? Or have we बोरवली आलं आहे ना. नेक्स्ट स्टॉप मीरा रोड. when the world felt small and your hands felt warm? Take me back to the start, if only for a moment. I've been up since 3, scrolling back what we used to be. आलं आहे तर माशाचा वाजच ऑनलाईन आहे. Your name still lives in my mind. अरे दे कॅश नाही, ऑनलाईन आहे. हाँ लेता अंदर दे दे 120 रुपये किंवा अर्नाळा बीचच्या अगदी जवळ आलो आहे आम्ही. बघू शकतो तिकडे जवळ आणि मासे सुकायला ठेवले आहेत आणि थोडाच पुढे अर्नाळा बीच आहे. तर बघत राहा तुम्ही. माझे दोन्ही मित्र पुढे चालले. मिक्स आहे काय? आता सुकवतात काय? किती दिवस? सकाळी भरणार. तर सकाळी उद्या भरणार. सकाळी 8-9 वाजता. अच्छा. सुकी आहे काय? म्हणजे आज ताजी आहे की काय? आजी आहे आताली. अच्छा. हा काय? हे काय? लाल मासे. हा? लाल मासे. अच्छा. हे खात नाही काय? आताली. मी कुठलीच मासली फेकत नाही. अच्छा अच्छा. म्हणजे ताजी आहे काय? आता आज दिवसभर आता सुकवणार आणि उद्या नेणार. उद्या राहा सकाळी. इकडचे लोकल आहे का तुम्ही? इकडचे राहणार आहे? हा इकडे. तर अर्नाळा बीच आलं इकडे. ते दोघंही जण माझे दोघांनी मित्र उभे आहे समोर. हो चांगलं आहे. बरंच सुके मासे इकडे भरपूर प्रमाणात आहेत. बोंबील, सुका बोंबील, जवळा, सुकी कोलंबी. हां मस्त आहे. मोठं आहे भरपूर. भरपूर मोठा आहे अर्नाळा बीच. आपको एक चम्मच बोला बनवा, शरबत बनवते बाबा. हाँ काय नाही काय रे भागल आहे काय? एक दो बनव. मी पहिले एक ही बनव. पहिले एक पण एक ही बनव. सहा बोला एक ही बनव. सुंदर आहे इकडे. नारळाची झाडं आहे. अरे बघा एप्रिलचा महिना आहे तरी सुद्धा थोडं थंड आहे. मस्त आहे ते अर्नाळा बीच. वाटतंय का असं जसं की आपल्या कोकणामध्ये गावी आल्यासारखं वाटतं. बरीचशी झाडे आहे. केळीची झाडं पण आहे. छोटी आहे पण अजून मोठी आहे. नारळ पण आहे. अर्नाळा बीचला वाटत पण नाही पण बरं अर्नाळा बीचच्या समोर आहे. एक आहे फक्त इकडे जरा साफसफाई नाही आहे. म्हणजे कचरा भरपूर आहे अर्नाळा बीचला. हां म्हणजे इकडे कचरा जसा पडूनच आहे. साफसफाई नाही आहे बीचला. बाकी ओव्हरऑल ठीक आहे. हा बघा मी क्लोजअपमध्ये दाखवतो बीच. थोडं पाणी वर यायला लागलं आता. आणि ओव्हरऑल बीच तुम्ही बघू शकता भरपूर मोठा आहे. म्हणजे भरपूर लांबपर्यंत आहे बीच. इकडे बघू शकता. आणि आजूबाजूला सिनेरी जी आहे, सुरीची झाडं आणि नारळची झाडं भरपूर आहे. नारळची जास्त आहे इकडे. आणि मस्त बीच आहे.
म्हणजे कधीतरी या तुम्ही. जनरल एक्सपिरियन्स खूप चांगला आहे इकडचा अर्नाळा बीचचा. जवळ संध्याकाळ झाली 6:30 वाजले आणि बघू शकतात व्ह्यू 6:30च्या आहे बऱ्यापैकी चांगलं आहे, म्हणजे एवढी काही गर्दी नाही आहे आणि व्ह्यू खूप चांगला आहे. स्पेशली सनसेट होतो आहे बघू शकता तुम्ही. आणि आपण मोस्टली बीचला येतो सनसेट बघायलाच येतो. खूपच सुंदर आहे इकडचा सनसेट. ह्या काही मुवमेंट असतात ह्या फार इम्पॉर्टंट असतात आपल्याला आणि स्पेशली सनसेट बघायला यायचंच आहे आपल्याला. बघू अगदी टोकावरती आला आहे सूर्य. फार सुंदर वाटतं इकडे बघू शकतात. आणि ओव्हरऑल पब्लिक म्हणजे ओके आहे. एवढी पब्लिक संध्याकाळ झाली की पब्लिक कमी झाली थोडी. मला वाटलं की जरा गर्दी होईल म्हणून, पण म्हणतात की थोडं उशीर काळा व्हायला लागला की लोक कमी होतात. सूर्य पुढं झाला आहे, थोडा खाली गेला आहे अर्ध्या. सुंदर वाटते, अतिशय सुंदर एक सनसेट बघायला भेटतो इकडे. एक नंबर आहे. म्हणजे अर्धा सूर्य खाली पाण्याच्या खाली गेल्यावर दिसतं बघू शकतो तुम्ही.